नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यांच्या अंतर्गत 525 पदे बाह्य यंत्रणे भरण्याबाबतचा तो शासन निर्णय आहे, मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन गृह विभाग अंतर्गत हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. पाहू शकता, संचालक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधीनस्थ प्रयोगशाळेमधील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याकरता विविध संवर्गातील 525 पदे 2 वर्षांकरता बाह्य यंत्रणेद्वारे ठोक मानधनावर भरण्यास मान्यता देण्याबाबत शासन शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासन गृह विभाग यांच्या अंतर्गत पाहू शकता, हे शासन निर्णय हा जारी करण्यात आलेला आहे. शासनादेश क्रमांक FSL यानुसार पाहू शकता 26 फेब्रुवारी 2024 सालीचं हे शासन शुद्धीपत्रक आहे. संचालक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधीनस्थ प्रयोगशाळेमधील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याकरता विविध संवर्गातील 525 पदे 2 वर्षांकरता बाह्य यंत्रणेद्वारे ठोक मानधनावर भरण्यास उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयावे अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद 1 मधील 4थ्या ओळीतील रासायनिक विश्लेषक गट ब 166 पदे याऐवजी सहाय्यक रासायनिक विश्लेषक गट ब 166 पदे असे वाचावे. तसेच शासन निर्णयातील परिच्छेद 1 मधील तक्ता खालीलप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे. पाहू शकता, जो पहिला तक्ता आहे, पदाचं नाव सहाय्यक रासायनिक विश्लेषक गट ब, एकूण 166 जागा. भरती पद्धत आहे ऑन रिन्युमरेशन बेसिस फॅक्ट प्लस क्वालिफाईड फॉरेन्सिक प्रोफेशनल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ॲट लिस्ट इन सेकंड क्लास इन एनी ब्रांच ऑफ द केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, एनी ब्रांच ऑफ फॉरेन्सिक सायन्स या शैक्षणिक अर्हतेनुसार करार पद्धतीने ठोक मानधन आहे 45,000 रुपये. यानुसार पाहू शकता, दुसरं पद आहे यासाठीचं वैज्ञानिक सहाय्यक गट क साठीच्या 1966 जागा आवश्यक. शैक्षणिक पात्रता ऑन रिम्युनरेशन बेसिस फॅक्ट क्वालिफाईड फॉरेन्सिक प्रोफेशनल पोसेस अ डिग्री ऑफ स्टॅच्युअरी युनिव्हर्सिटी सायन्स ॲट लिस्ट सेकंड क्लास विथ केमिस्ट्री और फॉरेन्सिक सायन्स या शैक्षणिक अर्हतेनुसार करार पद्धतीने प्रतिमाह वेतन आहे 35,000. तिसरं पद आहे यासाठीचं प्रयोगशाळा परिचर गड्ड संवर्ग, यासाठी 1966 जागा. बाह्य यंत्रणेद्वारे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर न्यूनतम निविदेद्वारे जे दर निश्चित करण्यात येतील त्याप्रमाणे वेतन असेल. लिपिक टंकलेखकसाठी एकूण 27 जागा गट क संवर्गाच्या, आणि यासाठी सुद्धा शैक्षणिक पात्रता आणि इतर जी माहिती आहे बाह्य यंत्रणेद्वारे घेतली जाईल. अशा एकूण 525 जागा आहेत. या बाह्य यंत्रणेद्वारे ठोक मानधनावर 2 वर्षाच्या कालावधीसाठी भरण्यासाठीचा हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. अधिकृत शासन निर्णयाची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, PDF लिंक चेक केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने महत्त्वाची जी अपडेट आहे जारी करण्यात आलेली आहे. न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा DFSL यांच्या अंतर्गत जो 525 पदे आहेत, विविध संवर्गातील ही 525 पदे 2 वर्षांकरता बाह्य यंत्रणेद्वारे ठोक मानधनावर भरण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. लवकरच ही जी पदे आहेत, सहाय्यक रासायनिक विश्लेषक, त्याचबरोबर इथे पाहू शकता वैज्ञानिक सहाय्यक गट क, प्रयोगशाळा परिचर गड्ड संवर्ग, लिपिक टंकलेखक गट क संवर्गासाठीची जी 525 एकूण टोटल पदे आहेत, यासाठी लवकरच अधिकृत जी जाहिरात आहे जारी केली जाईल. DFSL म्हणजेच गृह विभागाच्या न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अंतर्गत ही जी नवीन जी जाहिरात आहे 525 पदांसाठीची कंत्राटी पद्धतीने म्हणजेच बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यासाठीची ही जाहिरात लवकरच जाहीर केली जाईल. याबाबतच्या अपडेट्स पुढे दिल्या जातील आणि ह्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.